आणि कसं झालेलं आहे कसं? मी डॉक्टर अभय वनवे, बाल कल्याण समिती अध्यक्ष बीड. जे अंबेजोगाईमध्ये मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे तर या संदर्भात माहिती आमचे बालकल्याण समितीचे सदस्य ततोशील कांबळे यांना मिळाल्यानंतर यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडले. सदरील मुलगी 6 महिन्यापासून अंबेजोगाई शहरामध्ये पाण्यास टाकीचा परिसर व इतर ठिकाणी वास्तव्यास होती. तिच्याशी अनेक जणांनी शारीरिक संबंध केले आहेत. काल तिने बालकल्याण समिती समक्ष जबाब दिलेला आहे. तिचा 3 ते 4 तास समितीने जबाब घेतला. तर त्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या लॉजची नावं सांगितलेली आहेत मुलींनी आणि एक धाबा आहे आडस रोडला, त्या ठिकाणी ती थांबायची आणि त्या मुलीवरती 400 ते 500 जणांनी मागील 6 महिन्यामध्ये रोज 1-2 लोकांनी कोणी धमकावून, कोणी पैशाचे आमिष दाखवून तिच्यावरती बाललैंगिक अत्याचार केलेले आहेत. एक संवेदनशील महिलेने बालकल्याण समितीचे सदस्य श्री ततोशील कांबळे यांना सांगितल्यामुळे सदरील प्रकार उघड झाला, नाहीतर तिच्यावरचा अत्याचार चालूच राहिलेला असता. तर तिच्या केस अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हे गुन्हा दाखल झालेले आहे. यांच्यामध्ये पीडित आहे ते 17 वर्षाचे आहे. त्यांच्या कंप्लेंटमध्ये असे दिलेले त्यांनी 13 वर्ष असताना त्यांच्या आई वारलेले होते आणि त्यांचं बालविवाह करून दिले होते. त्यांच्या वडील आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या लग्न झाल्यानंतर त्यांच्या नवऱ्यासोबत 1 वर्ष राहिले. त्यांच्यानंतर ते काहीतरी भांडण झाले म्हणून ते परत आले होते. त्यांच्यानंतर इकडं अंबाजोगाईला काहीतरी कामधंदा करून ते उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यामध्ये त्यांच्या अलिगेशन एक अकॅडमीचे आहे, 2 काम करणार आहेत. त्यांना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले असे त्यांचे अलिगेशन आहे. त्यांच्या आधारावर गुन्हा दाखल झालेले आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने आतापर्यंत 4 लोक अटक झालेले आहे आणि ते पीडित आहे. त्यांच्या 164 स्टेटमेंटसुद्धा झालेले आहेत आणि पुढच्या कारवाई आम्ही करत आहे. कोणते गुन्हे दाखल झालेले आहेत आणि बालविवाहाच्या कलमांतर तसेच रेपच्या कलमांतर गुन्हा दाखल झालेले आहे. आणि यांच्यामध्ये पिंक मोबाईलकडे जे पिंक मोबाईल दिलेले जे महिला आणि बालक आहे त्यांच्यावर जे होणारा अत्याचाराच्या थांबवण्यासाठी जे स्थापन केलेले पिंक मोबाईल आहे त्यांच्या मार्फतीने एक महिला PSI याने तपास करत आहे.